कधी विचार केलाय का की काही लोक आयुष्यात सतत पुढे जातात आणि काही लोक मेहनत करून सुद्धा मागेच राहतात. फरक नशिबाचा नसतो, फरक असतो मनाचा. आज आपण बोलणार आहोत आपल्या अवचेतन मनाच्या म्हणजेच सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीबद्दल, ज्या शक्तीमुळे साधा माणूस सुद्धा असामान्य बनू शकतो. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी तुमचं मन बदला. आपलं मन दोन भागात काम करतं, जाणीव मन आणि अवचेतन मन. जाणीव मन जे विचार करतं, अवचेतन मन जे आयुष्य चालवतं. जाणीव मन फक्त 10% शक्ती वापरतं, पण अवचेतन मन उरलेली 90% ताकद सांभाळतं. समजा तुम्ही गाडी चालवायला शिकताय. सुरुवातीला प्रत्येक गिअर, क्लच, ब्रेक याचा विचार करावा लागतो, पण काही दिवसांनी काय होतं, गाडी आपोआप चालते, कारण ती सवय तुमच्या अवचेतन मनात गेलेली असते. तसंच आहे यशाचंही. विद्यार्थी परीक्षा देतात. पहिला विद्यार्थी म्हणतो माझं काही होणार नाही, दुसरा म्हणतो मी शांत आहे, मला सगळं आठवतंय. दोघांनी तेच पुस्तक वाचलं, पण निकाल वेगळा का? कारण एकाने आपल्या अवचेतन मनाला हरवायला शिकवलं आणि दुसऱ्याने जिंकायला. तुम्हालाही आयुष्य बदलायचं असेल तर ही सवय लावा. झोपण्याआधी 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला यशस्वी झालेलं पहा. परीक्षेत नंबर, नोकरीत प्रमोशन किंवा आयुष्यात समाधान, जे पाहाल तेच अवचेतन मन स्वीकारतं. एक मुलगा होता ज्याला स्टेजवर बोलायला खूप भीती वाटायची. तो रोज स्वतःला म्हणायचा मी आत्मविश्वासाने बोलतो. तो स्वतःला स्टेजवर टाळ्या मिळताना कल्पनेत पाहायचा. काही आठवड्यातच तो मुलगा कॉलेजचा बेस्ट स्पीकर बनला. अवचेतन मन तर्क समजत नाही, ते भावना समजतं. म्हणूनच फक्त बोलू नका, अनुभवा. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य नशिबाने नाही तर तुमच्या रोजच्या विचारांनी ठरतं. तुमचं अवचेतन मन तुमचा शत्रू नाही, तो तुमचा सगळ्यात मोठा साथीदार आहे. त्याला योग्य दिशा दिली तर आयुष्य आपोआप बदलेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यस लिहा.